गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सगळेजण. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. रात्रीची वेळ होती. बाहेर पावसाची रिपछिप सतत सुरू होती. पावसाच्या थेंबांचा आवाज छतावर आणि खिडकीच्या काचेवरती सतत येत होता. हवेत छान गारवा निर्माण झाला होता. घरातील सगळेजण आपापल्या खोलीत गाढ झोपले होते. घरातील दिवे मंद केले होते. त्यामुळे सर्वत्र एक शांत आणि संथ अंधार पसरला होता. आज संध्याकाळी अचानक पाऊस खूप वाढल्यामुळे आणि लोकल ट्रेन किंवा बस बंद पडल्यामुळे दीदीचा नवरा म्हणजे साक्षीचा नंदेचा नवरा राहुल इथेच थांबला होता. पाहुणे म्हणून तो घरातच एका खोलीत झोपायला गेला. घरातील सर्व कामं आटोपून सगळेजण झोपायला गेले होते. पण त्या थंड वातावरणामुळे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे डोळ्यात झोप मात्र येत नव्हती. साक्षीला अचानक घसा कोरडा झाल्यासारखा वाटला. तिला खूप तहान लागली होती. तिने अंगावर एक हलकी साडी नीट घेतली आणि ती हळूच बेडवरून खाली उतरली. खोलीचा दरवाजा अतिशय आवाजाशिवाय उघडून ती बाहेर हॉलमध्ये आली. हॉलमध्ये अंधार होता, पण खिडकीतून बाहेरच्या स्टील लाईटचा पिवळासर प्रकाश आत येत होता. स्वयंपाकघरात जाण्यासाठी तिला पाहुण्यांच्या खोलीच्या समोरून जावे लागले होते. साक्षी स्वयंपाकघरात पोचली. तिने पाण्याचा ग्लास भरला आणि तो गटागट प्यायले. पाणी प्यायल्यानंतर तिला जरा बरे वाटले. ती परत येण्यासाठी वळली. तेवढ्यात तिची नजर समोर पाहुण्यांच्या खोलीवरती गेली. त्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता आणि आतून हलकासा प्रकाश दिसत होता. तिने विचार केला, राहुलजी अजून झोपले नाहीत का? कदाचित त्यांना झोप लागली नसेल किंवा काही हवे असेल. साक्षी हळू पावली पाहत त्या खोलीच्या दाराजवळ गेली. तिने हळूच दार थोडं लोटलं आणि आत डोकावून पाहिलं. राहुल बेडवरती बसला होता. त्याचे केस थोडे विस्कटलेले होते आणि त्याने घातलेला टी-शर्ट पावसाच्या घामट वातावरणामुळे थोडा अंगाला चिकटला होता. तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. साक्षीला तिथे उभे असलेले पाहून राहुलने मान वर केली. त्याने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित हास्य आले. राहुल म्हणाला, अगं साक्षी, तू यावेळेस जागी? झोप नाही का आली तुला? साक्षी थोडीशी गांगारली. ती स्वतःशीच म्हणाली, नाही हो, मला अचानक खूप तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला उठले होते आणि तुमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून म्हटलं बघावं, तुम्हाला काही हवंय का? राहुल बेडवरून खाली उतरला. तो तिच्या दिशेने काही पावले पुढे आला. बाहेर पडणाऱ्या पावसाचा थंड वारा खिडकीतून आत येत होता, ज्यामुळे वातावरणात एक वेगळीच उष्णता आणि ओलावा जाणवत होता. राहुल म्हणाला, मला तशी पाण्याची गरज नाहीये साक्षी, पण तू आली आहेस ते बरं झालं. या पावसामुळं झोपच लागत नाहीये, मन कशातच लागत नाहीये. त्यांचे बोलणे ऐकून साक्षीच्या अंगात एक वेगळीच शिरारी उडाली. तिचे स्वतःचे केससुद्धा वाटेत थोडे मोकळे झाले होते आणि कपाळावर घामाचे काही थेंब आले होते. पावसाच्या थंडीमुळे तिचा श्वास थोडा जड झाला होता. त्यांच्यामधील अंतर आता खूप कमी झाले होते. साक्षीने ओठांवर जीभ फिरवली आणि म्हणाली, बाहेर पाऊस बघा कसा पडतोय, खूपच गारवा झालाय सगळीकडे. राहुल तिच्या आणखीन जवळ आला. त्याने आपला हात तिच्या खांद्यावरती अगदी हलकेच ठेवला. तो स्पर्श इतका मऊ आणि जादुई होता की साक्षीचे डोळे क्षणासाठी मिटले गेले. त्याच्या हाताची उष्णता तिच्या अंगावर स्पष्ट जाणवत होती. राहुलने अत्यंत मंद आवाजात तिच्या कानात म्हटले, गारवा बाहेर आहे साक्षी, आणि ते खोलीत मात्र एक वेगळीच आग लागली आहे आणि ती तू आल्यापासून आणखीनच वाढत चालली आहे बघ. साक्षीच्या अंगात एक अजीबशी लहर धावली. तिचे श्वास वेगाने चालू लागले. तिने आपले ओले केस मागे सारले
आणि म्हणाली, असं काय बोलताय? कोणीतरी उठेल घरातलं. नाही उठणार कोणी, सगळे गाढ झोपेत आहेत आता. असे म्हणत राहुलने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा तो मऊ आणि घट्ट स्पर्श साक्षीला अक्षरशः वेडावून सोडणारा होता. अरे फारच ते कसं तरी वाटतंय सगळं. राहुल हसला आणि म्हणाला, मग होऊ दे ना आज असं काहीतरी खास. हा पाऊस आणि ही रात्र फक्त आपल्यासाठीच आहे. त्याने तिचा हात अजून थोडा घट्ट धरला आणि तिला आपल्या आणखीन जवळ ओढले. त्यांच्या श्वासांची उष्णता एकमेकांना जाणवू लागली होती. बाहेर पडणाऱ्या पावसाचा रेपचिप आवाजात त्यांच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. त्या अंधाऱ्या खोलीत, त्या मंद प्रकाशात दोघांमधला सर्व संकोच कुठेतरी विरघळून गेला होता. साक्षीने आपले डोळे बंद केले आणि ती पूर्णपणे त्या क्षणात झोकून दिलं. तो ओला क्षण, तो हलका स्पर्श आणि ती रात्रीची भेट त्यांच्या संपूर्ण अंगात एका नव्या ऊर्जेचा संचार करून गेली. पावसाचा, तो पाण्याचा प्रत्येक थेंब जणू त्यांच्या त्या रोमॅन्सची साक्ष देत होता. आणि रात्र अजून बरीच बाकी होती मित्रांनो, जर या कथेचा दुसरा भाग तुम्हाला पाहिजे असेल, त्या रात्री काय काय झाले हे ऐकायचं असेल, तर कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा. जर जास्त कमेंट आल्या तर मी भाग 2 लगेच टाकेन. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.